Question number 18. Find the ratio of de Broglie's wavelength of an electron and proton when both are moving with number A. Same speed, B. Same energy, C. Same momentum. State which of the two will have longer wavelength in each case. तर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे की आपल्याकडे दोन इलेक्ट्रॉन्स म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन्स आहे, त्यांचा रेशो काढायचा आहे. तर फाइंड द रेशो ऑफ द ब्रॉग्लीज वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रॉनचं द ब्रॉग्लीज वेव्हलेंथ काढायचं आहे, मग प्रोटॉनचं काढायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा रेशो घ्यायचा आहे. पण या ठिकाणी वेगवेगळ्या केस दिल्या आहेत, जेव्हा ते सेम स्पीडने जात असतील, सेम एनर्जीने जात असतील आणि सेम मोमेंटमने जात असतील तेव्हा काय. आपल्याला इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन बद्दल एक गोष्ट माहित आहे, म्हणजे त्यांचं मासचं कंपॅरिझन. तर मास ऑफ द प्रोटॉन जे असते म्हणजे एका प्रोटॉनचा मास हे 1836 टाइम्स द मास ऑफ द इलेक्ट्रॉन असते. आता जर समजा ते सेम स्पीडने जात असेल, याचा अर्थ काय, तर व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ द प्रोटॉन. व्हेलॉसिटीचा जेव्हा कन्सेप्ट असतो तेव्हा आपण द ब्रॉग्लीज वेव्हलेंथ आहे त्याचा फॉर्म्युला जो आहे तो व्हेलॉसिटी वाला घेतो. तर लॅम्बडा इज इक्वल टू h/mv. जर समजा आपण इलेक्ट्रॉनसाठी हा फॉर्म्युला घेतला असता तर आपल्याला मिळालं असतं लॅम्बडा ई इज इक्वल टू h/meVe. आणि जर समजा आपण हे प्रोटॉनसाठी घेतलं असतं तर आपल्याला मिळालं असतं लॅम्बडा पी इज इक्वल टू h/mp/Vp. तर हेच या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे पहा, लॅम्बडा ऑफ द इलेक्ट्रॉन h/meVe, लॅम्बडा ऑफ द प्रोटॉन h/mp/Vp. दोघांचा रेशो घ्यायचा आहे, त्यामुळे लॅम्बडा ई डिवाइड बाय लॅम्बडा पी. हे या ठिकाणी इथं रेशो मध्ये येईल h/me इंटू Ve अपॉन h/mp इंटू Vp. h त्या ठिकाणी कॅन्सल होऊन जाईल आणि त्यानंतर त्यांचं समजा जर सेम स्पीड असेल, समजा त्यांची स्पीड सेम असेल, म्हणजे याचा अर्थ Ve इज इक्वल टू Vp. याचा अर्थ Ve इज इक्वल टू Vp म्हणजे सेम स्पीड आहे, त्यामुळे हे सुद्धा कॅन्सल होऊन जाईल आणि मग राहणार आहे आपल्याकडे मास ऑफ द प्रोटॉन हा जाईल वर आणि डिवाइड बाय मास ऑफ द इलेक्ट्रॉन. मास ऑफ द प्रोटॉन राहील वर आणि मास ऑफ द इलेक्ट्रॉन खाली. हा मास ऑफ द प्रोटॉन जो आहे हा किती असतो, हा असतो 1836 टाइम्स मास ऑफ द इलेक्ट्रॉन. त्यामुळे इथं 1836 इंटू मास ऑफ द इलेक्ट्रॉन लिहिलं आणि मग मास ऑफ द इलेक्ट्रॉन कॅन्सल, 1836 इतकं या ठिकाणी याचा आन्सर मिळेल. हा त्याचा रेशिओ झाला 1:1. त्यानंतर लॅम्बडा, त्यानंतर सेम सेकंड पार्ट आहे आपल्याकडे, इफ दे आर ट्रॅव्हलिंग विथ द सेम एनर्जी. सेम एनर्जी म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनची एनर्जी आणि प्रोटॉनची एनर्जी सेम आहे. मग यावेळेस आपण जो कन्सेप्ट वापरूया किंवा फॉर्म्युला वापरूया तो म्हणजे लॅम्बडा, ज्याच्यामध्ये आपल्याला एनर्जी दिली आहे, म्हणजे दी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ ज्याच्यामध्ये एनर्जीचा कन्सेप्ट आहे. तर कन्सेप्ट असा आहे लॅम्बडा इज इक्वल टू h/√2m Ek या ठिकाणी पाहिजे, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे तो. तर जर समजा आपण इलेक्ट्रॉनसाठी लिहिलं तर इलेक्ट्रॉनसाठी आपला फॉर्म्युला बनला असता h/√2 मास ऑफ द इलेक्ट्रॉन कायनेटिक एनर्जी. आणि जर समजा आपण त्या ठिकाणी प्रोटॉनसाठी घेतलं असतं तर लॅम्बडा पी इज इक्वल टू h/√2 मास ऑफ द प्रोटॉन Ek. या ठिकाणी कायनेटिक एनर्जी सेम आहे, तर इथं आपण त्याचा रेशो घेतला असता लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी. लॅम्बडा ई घेतला असता, त्याच्यानंतर लॅम्बडा पी घेतला असता, यांचा रेशो घेतला असता तर आपल्याला या पद्धतीने मिळालं असतं. ही आहे लॅम्बडा ई ची व्हॅल्यू आणि ही आहे लॅम्बडा पी ची व्हॅल्यू. यामध्ये ज्या सिमिलर टर्म्स आहेत त्या कॅन्सल होतील. तर या ठिकाणी सिमिलर टर्म्स कोणत्या कोणत्या, तर कायनेटिक एनर्जी दोघांच्याही सेम आहेत किंवा एनर्जी दोघांच्याही सेम आहेत. त्याच्यानंतर इथं 2 आणि 2 हे सुद्धा कॅन्सल होईल, h आणि h ची व्हॅल्यू पण कॅन्सल होईल आणि इथं आपल्याकडे राहणार आहे मास ऑफ द प्रोटॉन डिवाइड बाय मास ऑफ द इलेक्ट्रॉन आणि हे दोन्ही पण स्क्वेअर रूट मध्ये आहे. तर स्क्वेअर रूट ऑफ मास ऑफ द प्रोटॉन डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ मास ऑफ द इलेक्ट्रॉन. आणि आपल्याला माहित आहे मास ऑफ द प्रोटॉन जे आहे ते 1836 टाइम्स मास ऑफ द इलेक्ट्रॉन. त्यापैकी मास ऑफ द इलेक्ट्रॉन कॅन्सल होईल आणि फक्त राहणार आहे 1836. तर 1836 चं स्क्वेअर रूट जर घेतलं तर त्याचं स्क्वेअर रूट आहे 42.8485. ठीक आहे, लॉग टेबल मध्ये आपल्याला हे 42.84284 वगैरे मिळेल, 849 वगैरे मिळेल. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे या ठिकाणी सेम मोमेंटमचं. जर त्यांचं मोमेंटम सेम असेल तर मोमेंटम जर सेम असेल तर आपण त्या ठिकाणी द ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा मोमेंटम वाला फॉर्म्युला वापरूया. मोमेंटमचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा इज इक्वल टू h/p. जर समजा आपण इलेक्ट्रॉनसाठी लिहिलं तर लॅम्बडा इज इक्वल टू h/pe मिळेल. जर समजा आपण प्रोटॉनसाठी घेतलं तर h/pp मिळेल.
तर या ठिकाणी जर समजा आपण त्यांचा रेशो घेतला आणि रेशो घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल, तर रेशो घेतल्यानंतर या ठिकाणी एच एच कॅन्सल आणि सोबत त्यांचं मोमेंटम सेम आहे, त्यामुळे मोमेंटम सुद्धा कॅन्सल. तर आपल्याला मिळेल त्या ठिकाणी 1. आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे 1. तर इथं आता सर्वात शेवटी काय विचारलं होतं, स्टेट विच ऑफ द टू विल हॅव द लॉंगर वेवलेंथ इन इच केस. तर कुणाची वेवलेंथ जास्त राहणार आहे, कुणाची वेवलेंथ जास्त राहणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे फर्स्ट केसमध्ये आपण जेव्हा सॉल्व्ह केलं होतं, तर फर्स्ट केसमध्ये आपल्याला दिसत आहे की लॅम्बडा ऑफ द इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1836 टाइम्स लॅम्बडा ऑफ द प्रोटॉन. तर असं आपल्याला दिसत आहे की लॅम्बडा ऑफ द इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1836 टाइम्स लॅम्बडा ऑफ द प्रोटॉन. म्हणजे याचा अर्थ लॉंगर वेवलेंथ कुणाची आहे, तर इलेक्ट्रॉनची वेवलेंथ जास्त आहे. त्याच्यानंतर सेकंड केसमध्ये आपण पाहिलं होतं, सेकंड केसमध्ये आपल्याला मिळालं होतं म्हणजे लॅम्बडा ई डिवाइड बाय लॅम्बडा पी इज इक्वल टू 42.8485. तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की लॅम्बडा ऑफ द इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 42.8485 टाइम्स किंवा मल्टिप्लाइड बाय लॅम्बडा ऑफ द प्रोटॉन. या ठिकाणी हे घेतलेलं आहे. आणि मग याच्यावर आपल्याला समजते की प्रोटॉनच्या वेवलेंथला आपण जेव्हा 42.8485 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला लॅम्बडा ऑफ द इलेक्ट्रॉन मिळते. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रॉनची वेवलेंथ जास्त आहे. त्याच्यानंतर जर समजा त्यांचं मोमेंटम सेम असेल तर काय, तर आपल्याला या ठिकाणी 1 मिळालं होतं. आणि 1 मिळालं म्हणजे लॅम्बडा ऑफ द इलेक्ट्रॉन इज इक्वल टू लॅम्बडा ऑफ द प्रोटॉन. जर आपण त्याला मल्टिप्लाय केलं, लॅम्बडा पी जर इकडे गेला, तर या ठिकाणी लॅम्बडा इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय लॅम्बडा पी आणि लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा पी लिहिलं. देअरफॉर इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन विल हॅव सेम वेवलेंथ. आता या प्रॉब्लेम मध्ये आणखी गोष्ट महत्वाची म्हणजे प्रोटॉनचं मास आपल्याला जास्त आहे माहितच आहे. आणि आपण जेव्हा द ब्रॉइज हायपोथेसिस शिकलो त्यावेळेस आपल्याला हेच माहित आहे किंवा तिथे सुद्धा सांगितलं होतं की ज्यांचं मास जास्त त्यांची वेवलेंथ कमी. तर प्रोटॉनचं मास ऑब्व्हियसली त्या ठिकाणी जास्त आहे, तर त्याची वेवलेंथ सुद्धा काय राहणार आहे, कमी राहणार आहे. फक्त एवढंच आहे की त्याचं मोमेंटम काय आहे त्यावर डिपेंड करेल. जर मोमेंटम सेम असेल तर मग त्यांचं वेवलेंथ सुद्धा सेम असायला पाहिजे. मोमेंटम जर सेम असेल तर वेवलेंथ सुद्धा सेम असायला पाहिजे. हा खूप सोपा असा क्वेश्चन आहे.